सीटीईटीची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षक बांधव भगिनींना नमस्कार। बघा, 6 सप्टेंबरला सीटीईटीची परीक्षा आपली होणार आहे आणि या अनुषंगाने सर्वांची तयारी सुद्धा जोरदार सुरू आहे। पण मात्र एक दिशा आपल्याला मिळाली पाहिजे, ती म्हणजे परीक्षेचे प्रश्न असतील कसे। तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास करून घेऊन आलेलो आहोत एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजेच पर्यावरण अध्ययन याचे 2026 ची जी काही सीटीईटीची एक्झाम झालेली होती त्या एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न प्रश्न काळजीपूर्वक बघायचे आहेत, जेणेकरून आपला अभ्यास सुरू आहे, आपल्या अभ्यासाला एक व्यवस्थित दिशा असणं खूप गरजेचे आहे। व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगला कंटेंट या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असतो। आणि जे आमचे शिक्षक बांधव नेहमीच व्हिडिओ बघतात त्यांनी लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला आपण प्रत्यक्ष व्हिडिओला म्हणजे आपल्या या प्रश्नांना सुरुवातच करणार आहोत। बघा, पहिला प्रश्न एन्व्हायरमेंटल स्टडीज पर्यावरण अध्ययन हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आहेत कोणते, तर सीटेट 2026 ला विचारलेले ऍज इट इज प्रश्न आहे। या प्रश्नांना आपण कसं डील केलं पाहिजे ते सुद्धा या प्रश्नांवरून तुमच्या लक्षात येणार आहे। आणि जरी प्रश्न आपल्याला खूप लेंदी वाटत असले तरी फोकस नेमका करायचा कुठे आणि तिथे आपल्याला या गोष्टी उपयोगाला प्रत्यक्ष परीक्षेला कशा येतील हे आज आपल्याला समजावून घ्यायचं आहे। तर बघा, इथं निर्देश काय दिलेला आहे, एकच दिलेला आहे निर्देश, तो तुमच्याही परीक्षेला ऍज इट इज असणार आहे। निम्नलिखित प्रश्नों के उत्तर देने के लिए सही सबसे उपयुक्त, हा शब्द महत्वाचा आहे बरं, सबसे उपयुक्त। कारण यामध्ये काय असतं की बऱ्याच वेळेला काही जे अल्टरनेटिव्ह आहेत यांचे उत्तर जवळपास सेम असतात, पण सबसे उपयुक्त म्हणजे मस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। सीटेट वाटते सोपी, पण रिअल मध्ये प्रश्न कसे विचारले होते तेही बघून घ्या। बघा, फर्स्ट क्वेश्चन असा विचारला होता त्यांनी, आता कधी कधी काय होणार आहे, बऱ्याचशा शिक्षक बांधवांचं मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालेलं आहे आणि हिंदी जरी आपल्याला बोलायला सोपी वाटत असली ना तरी सुद्धा ही जी भाषा आहे ती एनसीईआरटी ची भाषा आहे, त्यामुळे हिंदीचे क्वेश्चन जरी वाचले तरी कन्फ्युजिंग होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला इंग्लिशचा रेफरन्स हा घ्यावाच लागतो प्रश्नामध्ये, तर इंग्लिशचाही रेफरन्स आपल्याला मध्ये मध्ये घ्यावा लागणार आहे। तर बघा, अ टीचर ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे आपण सगळे टीचर आहोत। फॉर एक्झाम्पल असं समजून जाऊया की आपण एन्व्हायरमेंटलचे स्टडीजचे टीचर आहोत। शुड इन्क्लूड द लोकल कंटेक्स्ट ऑफ चिल्ड्रन इन कंडक्टिंग हिज हर क्लास ऍक्टिव्हिटीज। एक क्लास ऍक्टिव्हिटी कंडक्ट करायची आहे ईव्हीएसच्या टीचरला। विच ऑफ द फॉलोइंग शुड अ टीचर पे अटेन्शन टू इन ऑर्डर टू इनकॉर्पोरेट द लोकल कंटेक्स्ट। अशा प्रकारे इंग्लिश मध्ये प्रश्न विचारलेला आहे, तोच हिंदीत असा विचारलेला आहे। पर्यावरण अध्ययन के एक शिक्षक को अपनी कक्षा की गतिविधियों के संपादन में बच्चों के स्थानीय संदर्भ को शामिल करना चाहिए। स्थानीय संदर्भ को शामिल करने के लिए एक शिक्षक को निम्नलिखित में से क्या ध्यान देना चाहिए। तर आपल्याला काय करावं लागेल, सिलेक्शन ऑफ लोकल कंटेक्स्ट शुड बी फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज। फक्त आपल्याला पाठ्यपुस्तकाचीच गरज आहे का, होना चाहिए। त्यानंतर स्थानीय संदर्भ का चयन एक शिक्षक की सुविधा के अनुसार, शिक्षकांच्या सुविधेच्या अनुसार पाहिजे का बरं। म्हणजे एखादा समजा काय करायचं आहे की एखादी ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे, शिक्षकांच्या सोयीनुसार करता येईल का, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या पद्धतीने जाणार आहे। स्थानीय संदर्भ का चयन विद्यालय के अनुशासन के अनुरूप होना चाहिए। विद्यालयाच्या अनुशासनानुसार म्हणजे विद्यालयाने जे नियम ठरवलेले आहेत त्यानुसार पाहिजे का, असंही होणार नाहीये। स्थानीय संदर्भ का चयन शिक्षा शास्त्रीय दृष्टि से कल्पनाशील और नैतिक दृष्टि से सही हो। महत्वाचं हे आहे की द सिलेक्शन ऑफ लोकल कंटेक्स्ट शुड बी पेडॉलॉजिकली इमॅजिनेटिव्ह अँड इथिकली करेक्ट असणं खूप गरजेचं आहे। आणि आपल्याला कोणतीही क्लास ऍक्टिव्हिटी जर घ्यायची असेल तर विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला चालना देणं खूप गरजेचं आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात। चूज द करेक्टली मॅच पेयर्स। यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर स्टेट्स दिलेली आहेत या बाजूला आणि या बाजूला त्या स्टेट मध्ये बोलली जाणारी जी काही लँग्वेज आहे ती दिलेली आहे। बघा,
यामध्ये मल्याळम आहे, कोकणी आहे, मराठी आहे, गुजराती आहे. मराठी आपल्याला एवढं तरी माहित आहे, ज्या वेळेला अशा पेयर्स दिलेल्या असतात त्यावेळेला प्रश्न खूप सोपा बनतो. मराठी बोलली कुठे जाते सर, तर महाराष्ट्रामध्ये बोलली जाते. आणि गुजराती कुठे बोलली जाते सर, तर गुजराती जी आहे ती गुजरातमध्ये बोलली जाते. एवढं तरी निश्चित रूपाने आपल्याला माहिती आहे. म्हणजे सीचा आन्सर हे 5 आहे. सीचा आन्सर 5 इथे आहे, 5 इथे आहे. म्हणजे सेकंड नंबर आणि फोर्थ नंबरचा पर्यायच त्यावरून इलिमिनेट होतो. म्हणजे सीचा पर्याय पाहिजे काय, एक 5 पाहिजे, 5 पाहिजे. तो कुठे आहे, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 मध्येच आहे. त्यानंतर गुजराती भाषा पर्याय क्रमांक 6 आहे. बघा गुजराती डी ला आपल्याला 6 पाहिजे, डी ला इथे 4 आहे, त्यामुळे हे होणार नाहीये. डी ला इथे 6 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 काय आहे, अचूक उत्तर आपलं आहे. तर बघा मल्याळम भाषा जी आहे ती मल्याळम भाषा कुठे बोलली जाते, तर केरळमध्ये बोलली जाते. त्यानंतर कोकणी भाषा ही कुठे बोलली जाते, तर गुजरातमध्ये बोलली जाते. मराठी आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्रामध्ये, गुजराती गुजरातमध्ये बोलली जाते. कन्नड जी आहे ती कर्नाटकामध्ये बोलली जाते सर. आणि राहिलेली जी काही कुडुक लँग्वेज आहे ती कुठे बोलली जाते, तर झारखंड या राज्यामध्ये बोलली जाते. हेही संदर्भ आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. आणि हा प्रश्न निर्माण झाला कुठून असेल, तर हा प्रश्न निर्माण झालेला आहे सर NCERTच्या बुक्स मधून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता बघा तुम्ही म्हणाल की असं कसं काय सर, तर हे जे जनरल नॉलेजचं वाटतंय आम्हाला, तुम्हाला मी ॲज इट इज संदर्भ याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की EVSचे NCERTच्या बुक्स मधले ॲज इट इज घेतलेले संदर्भ. फक्त व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू पुढे पाहायचा आहे, तेव्हा आपल्या लक्षात येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा काय प्रश्न विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग असेसमेंट क्रायटेरिया ॲट द डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड नॅशनल लेवल. आपल्याला असेसमेंट क्रायटेरिया विचारलेला आहे डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड नॅशनल लेवल साठी. इन्फॉर्म्स व्हरायस स्टेक होल्डर्स अबाउट अ चाइल्ड लर्निंग अँड ऑल्सो इन्शुअर क्वालिटी ऑफ एज्युकेशन. कशासाठी, तर चाइल्ड लर्निंग साठी आणि आपल्याला क्वालिटी एज्युकेशन साठी काय गरजेचं आहे, कोणत्या लेवलवर, तर डिस्ट्रिक्ट लेवल असेल, स्टेट लेवल असेल किंवा नॅशनल लेवल असेल. हिंदी मध्ये तोच प्रश्न कसा विचारलेला आहे, निम्नलिखित में से क्या आकलन के मानदंड जिला, राज्य, राष्ट्रीय स्तर पर विभिन्न हितधारकों को बच्चे के सीखने की सूचना देते हैं तथा शिक्षा की गुणवत्ता भी सुनिश्चित करते हैं. तर यासाठी काय गरजेचं आहे, आपण ज्या वेळेला NEP आलेला होता त्यावेळेला या गोष्टी खूप फोकस झालेल्या आहेत ट्रेनिंग मध्ये. कोणत्या, लर्निंग आउटकम्स आणि कॉम्पिटियन्सीज या गोष्टी आपल्या या ट्रेनिंग मध्ये खूप फोकस झालेले आहेत आणि तेच त्याचं काय आहे, अचूक उत्तर आहे. म्हणजे शिकणे के प्रतिफल और दक्षता यालाच आपण अध्ययन निष्पत्ती असं म्हणत असतो. आणि कॉम्पिटियन्सी या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्याला ट्रेनिंग मध्ये मिळालेले आहेत आणि तेच त्याचं अचूक उत्तर आहे. बाकी गोष्टीकडे जाण्यात आपल्याला काही अर्थ नाही. फक्त लर्निंग आउटकम्स होणार नाही, सोबतच आपल्याला कॉम्पिटियन्सीज ज्या आहेत त्या खूप गरजेच्या आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे. ॲज पर द EVS करिक्युलम, जो काही EVS म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीजचा करिक्युलम ठरवलेला आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक्स रिलेटेड टू अ फॅमिली अँड फ्रेंड्स शुड बी मस्ट सुटेबल फॉर अ क्लास 3rd. आपल्याला काय म्हटलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. क्लास 3च्या EVSचा विचार करावा लागणार आहे. आणि फैमिली एंड फ्रेंड्स शुड बी मस्ट सुटेबल. पर्यावरण अध्ययन के पाठ्यचर्चा के अनुसार निम्नलिखित में से कौन सा प्रकरण परिवार एवं मित्र से संबंधित कक्षा 3 के बच्चों के लिए सबसे अधिक उपयुक्त होना चाहिए. कोणत्या वर्गासाठी, तर क्लास 3 साठी. मग आपल्याला परिवार में बदलाव, परिवार में बदलाव म्हणजे चेंजेस इन फॅमिली. आता एवढं लहान मुलं आहे सर, ते 8 ते 9 वर्षाचं मुलं आहे आणि या 8 ते 9 वर्षाच्या मुलाला ही जी कन्सेप्ट आहे ही थोडीशी डोईजड होणार नाही का? म्हणजे चेंजेस इन फॅमिली, फॅमिलीमध्ये कसे चेंजेस होतात हे शिकवणं थोडंसं असंयुक्तिक वाटतं. सोसायटी ॲज अ फॅमिली, 8-9 वर्षाचं मूल एकतर घरामध्येच खेळत असतं किंवा त्याच्या गल्लीमध्येच खेळत असतं. सोसायटी ॲज अ फॅमिली हे त्याला शिकवलं जात नाही. आपण आपल्याही मुलांना ज्या वेळेला घरामध्ये शिकवत असतो तर सुरुवातीला काय शिकवतो, तर जे नाते आहेत, काका काकी, आजोबा आजी, याच गोष्टी शिकवल्या जातात आणि त्यालाच फॅमिली ट्री असं म्हटलं जातं. आणि फॅमिली ट्री हे ॲज इट इज प्रकरण आहे NCERTच्या बुकमध्ये. तर फॅमिली ट्री हे त्याचं अचूक उत्तर आहे, म्हणजे परिवार वृक्ष असं त्याला म्हटलं जातं हिंदीमध्ये. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच वन ऑफ द फॉलोइंग टूल्स इज यूज टू कट
द ड्राईड लिव्ज फ्रॉम द टॉप ऑफ द ओनियन्स इन अ कर्नाटका. कर्नाटक राज्यामध्ये कोणतं असं टूल्स आहे की जे कशासाठी वापरलं जातं, तर कांद्याची जी काही पात आहे ती कापण्यासाठी वापरलं जातं. प्याज को उसके सूखे पत्तों से अलग करने के लिए जो टूल्स इस्तेमाल किया जाता है उसे क्या कहते हैं, तर त्याला इलिगे असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की हे प्रश्न नेमके विचारले कुठून असतील आणि याचा नेमका ईव्हीएस सोबत संबंध काय आहे. संदर्भ आता लक्षात घ्या, एनसीईआरटीचा संदर्भ आहे सर. हे चित्र तुम्हाला दिसत असेल आणि बसवा की खेती नावाचं एक प्रकरण आहे. ते प्रकरण इयत्ता 4थीचं प्रकरण आहे सर. आणि त्या प्रकरणामध्ये डायरेक्ट संदर्भ काय दिलेला आहे, तर बघा, अरे वाह, इस बार तो बहुत मोटे मोटे प्याज निकले हैं, घर में सभी बहुत खुश है. अम्मा और छोटी माँ ने इलिगे की मदत से प्याज को पौधे से अलग कर लिया. जशीच्या तशी ओळ काय केलेली आहे, सीटीईटीच्या परीक्षेला उचललेली आहे सर. असेच संदर्भ बऱ्याचशा प्रश्नांना लागू होतात, तेही आपण पुढे पाहणार आहोत. तर चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. बघा, प्राथमिक स्तर पर पर्यावरण अध्ययन के कक्षा में निम्नलिखित में से कौन सा प्रकरण चर्चा करने और अनुभव साझा करने के लिए सबसे उपयुक्त होगा. कशासाठी, तर चर्चा करायची आहे आणि अनुभव विद्यार्थी शेअर करणार आहेत. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे, प्राथमिक स्तरावर म्हटलेलं आहे बरोबर. म्हणजेच ऍट द एलिमेंटरी लेव्हल वरती, म्हणजे प्राथमिक स्तरावर म्हटलेलं आहे. त्यामुळे पर्यायाचा त्या पद्धतीने विचार करणं अपेक्षित आहे. बघा, दांडी यात्रा और वाष्पीकरण की अवधारणा. दांडी यात्रा आणि हे प्राथमिक लेवलला दांडी यात्रा किंवा वाष्पीकरण म्हणजे जे काही बाष्पीभवन होतं याच्यावर विद्यार्थी चर्चा करतील का, शक्य होणार आहे का, नाही. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना शक्य होणार नाहीये, त्यांच्याकडून या लर्निंग आउटकम्स अपेक्षित नाही सर. पानी की सुविधा सभी को बराबर नहीं मिलती. पानी के प्रयोग और घनत्व की अवधारणा, पानी के प्रयोग और घुलनशील वस्तुएं. आता इथे पानी के प्रयोग हे म्हटलेलं आहे. ही जी लहान मुलं आहेत एलिमेंटरी स्टेजला, हे या गोष्टी करू शकतील का, निश्चितच नाही. तर पाणी की सुविधा सभी को बराबर नहीं मिलती, म्हणजे ज्या वेळेला आपण एलिमेंटरी स्टेजला असू त्यावेळेला विद्यार्थ्यांना पाणी, त्याचे उपयोग या पद्धतीच्याच गोष्टी शिकवल्या जातात. म्हणून काय आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर होत आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा काय मिळते, यातूनच सर प्रेरणा मिळते आणि मी सुद्धा तुमचाच एक बांधव आहे. तुम्हाला कुठेतरी या परीक्षेमध्ये क्वालिफाय करण्याचा एक छोटासा प्रयत्न माझा आहे. त्यामुळे तुमच्या लाईक्समुळे मला मोटिवेशन नक्कीच मिळणार आहे. आणि हे जे आहेत हे सीटीईटीचे बिलकुल ॲज इट इज प्रश्न आहेत. बघा, प्रश्न खूप मोठे जरी दिसत असले तरी सुद्धा या प्रश्नांमध्ये चुका व्हायला नको. आणि इथे मात्र काय आहे सर, आपल्याला टीईटीला ज्या पद्धतीने गणित अवघड जातं, इथे खूप सारे प्रश्न ईव्हीएसचे चुकतात. म्हणून ईव्हीएसचा पेपर मी पहिले घेतलेला आहे. बघा, इथे बालमानसशास्त्र थोडंसं सोपं जातं बरं सगळ्यांनाच, पण मात्र ईव्हीएस मध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न हे चुकतात. पुढचा प्रश्न असा आहे, इन द फॉलोइंग क्वेश्चन असर्शन अँड रिझन आर फॉलोड. म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे सर, कथन आणि त्याचं कारण दिलेलं आहे. आणि या प्रकारचे 2-3 प्रश्न नक्कीच सीटेट काय करत असते, विचारत असते. कथनों को ध्यान से पढ़े और निम्नलिखित में से सही विकल्प का चयन करे. पहिलं तुम्हाला एक असर्शन दिलेलं असणार आहे आणि त्याचं रिझन दिलेलं असणार आहे. आता काय दिलेलं आहे कथन, बच्चे की स्थानीय वस्तुएं एवं स्वाभाविक अधिगम का स्रोत है जिन्हें कक्षा में प्रधानता देनी चाहिए. आता बघा, एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याची जी काही स्थानीय वस्तू असतात, विद्यार्थ्यांच्या स्थानीय वस्तू आहेत कोणत्या, ज्या त्याच्या अवतीभोवती असतात, त्याची खेळणी वगैरे किंवा त्याला ज्या गोष्टी हाताळता येतात त्या स्थानीय वस्तू आहेत. बघा, म्हणजे अगदी योग्य आहे. बच्चे की स्थानीय वस्तुएं एक स्वाभाविक अधिगम का स्रोत आहे. बरोबर आहे, मुलं त्याच वस्तू नेहमी नेहमी हाताळत असतात, त्यामुळे की का स्रोत जिन्हें
कक्षा में प्रधानता देनी चाहिए. जर या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं तर मुलांना आवड निर्माण होईल की नाही. म्हणजे कथन काय आहे, अतिशय योग्य आहे. तेच इंग्लिशमध्ये जर बघितलं, द चाइल्ड लोकल ऑब्जेक्ट्स आर अ नॅचरल सोर्स ऑफ लर्निंग. बरोबर आहे. मुलं जे आहेत ना याच गोष्टीतून शिकतात. त्यांचेच समजा बॉल असतील किंवा त्यांच्याकडे ज्या काही खेळण्याच्या गोष्टी असतील, गाड्या असतील, हे संदर्भ दिले ना तर मूल लवकर शिकतं. म्हणजे त्यांचे नॅचरल सोर्स ऑफ लर्निंग मुळे मूल लवकर शिकणार आहे. त्यानंतर त्याचं कारण काय सांगितलेलं आहे, जब स्कूल के अंदर और उसके आसपास का जीवंत संसार चिंतन के लिए उपलब्ध होगा, बच्चे पर्यावरण के मुद्दों के प्रति सचेत होंगे और उनके प्रति अपनी रुचि को पोषित कर पाएंगे. कारण सुद्धा काय आहे, अतिशय योग्य आहे. म्हणून आपल्याकडे काय आलेले आहेत, खूप साऱ्या ज्या पेट्या आहेत, भाषा पेटी असेल किंवा गणित पेटी असेल, मुलांना त्या वस्तू हाताळायला आवडतात आणि त्यामुळे काय होणार आहे, जब स्कूल के अंदर और उसके आसपास का जीवंत संसार चिंतन के लिए उपलब्ध होगा, बच्चे पर्यावरण के मुद्दों के प्रति सचेत होंगे. हे याचं निश्चितच काय ठरतंय, कारण ठरतंय. When the living world in and around the school is available for a contemplation, चिल्ड्रन्स विल बी अवेअर ऑफ एन्व्हायरमेंटल इश्यू. आणि त्यावेळेला मुलं काय होतील, तर मुलांमध्ये कंटेम्प्लेशन वाढेल. कशाबद्दल, तर एन्व्हायरमेंटल इश्यूज बद्दल. या पद्धतीने काय होणार आहे की अजर्शन आणि रिजन दोन्ही सुद्धा काय आहेत, करेक्ट आहेत. म्हणून कथन और कारण दोनों सही है और कारण कथन की सही व्याख्या है. पर्याय क्रमांक 2 हे काय असणार आहे, अल्टरनेटिव्ह नंबर सेकंड हे करेक्ट असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग शुड नॉट बी अप्रोप्रिएट पेडॉलॉजी टू लर्न थीम फूड ऑफ ईव्हीएस. काय थीम आहे, तर फूडची थीम आहे ईव्हीएस मध्ये. आपल्याला काय विचारलेलं आहे, निम्नलिखित में से कौन सा शिक्षण शास्त्र पर्यावरण अध्ययन के भोजन थीम को सीखने के लिए उपयुक्त नहीं होना चाहिए. आता हे जे आहे हे खऱ्या अर्थानं आपला हा CTETचा 1 ते 5वीचा पेपर आहे. म्हणजे आपल्याला जे काही प्रायमरी लेवलची स्टेज आहे सर. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, मोटिवेटिंग द चिल्ड्रन टू ड्रॉ अ लेबल डायग्राम ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. काय म्हटलेलं आहे, मुलांना अशी एक प्रेरणा द्या की त्यांना लेबल डायग्राम काढायची आहे. कशाची, डायजेस्टिव्ह सिस्टीमची. डायजेस्टिव्ह सिस्टीमची, जसं की फॉरनॅक्स मुलांना माहित असेल किंवा लार्ज इंटेस्टाईन माहित असेल, स्मॉल इंटेस्टाईन माहित असेल, ॲनस माहित असेल. या गोष्टी खरंच मुलांना माहित असतील का हो प्रायमरी लेवलच्या. म्हणजे आपली जी काही पचन संस्था आहे आणि तिची नावं एवढं अपेक्षित आहे का, नक्कीच नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा असाही चालला जातो. बच्चों से अपना चित्र बनाने को कहे और चित्र में उनके मुंह से खाना कहाँ जाता है, अपने मन से बनाने को कहना. म्हणजे काय करायचं आहे, आज द चिल्ड्रन टू ड्रॉ देअर ओन पिक्चर. मुलांना स्वतःचं चित्र काढायला सांगायचं आहे त्यांच्या मनानुसार. ते काही खूप चांगलं आलंच पाहिजे असं काही नाहीये. इन देअर माइंड, त्यांच्या मनानेच काढायला सांगितलेलं आहे. हे बघा, इन देअर माइंड म्हटलेलं आहे. व्हेअर द फूड गोज फ्रॉम देअर माउथ इन द पिक्चर. म्हणजे त्या चित्रामध्ये असं दाखवायचं आहे की जे तुम्ही खाणं जेवण जेवलेले आहात ते कुठे जाईल. मग मूल त्यावेळेला काय करणार आहे, विचार करणार आहे ते कुठे जातं. ज्या वेळेला विचार करणार आहे मूल त्या चित्रामध्ये ती गोष्ट दाखवू शकतं. म्हणजे याचा करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, द टीचर शुड ट्राय टू मेक द चिल्ड्रन एक्सप्रेस देअर ओन व्ह्यूज. एवढं तर आपलं प्राथमिक लेवलचं मूल करू शकत नाही की त्यांचे जे काही त्यांच्या व्ह्यूज नुसार एक्सप्रेस करायचं. म्हणजे शिक्षक यह कोशिश करे कि बच्चे अपने खुद के विचार बताए. इथे तर ग्रॅज्युएशनच्या मुलांनाही हे शक्य होणार नाहीये सर. म्हणून तर आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं. बच्चों की कल्पना शक्ति को प्रोत्साहित करे जिससे उन्हें ज्ञान की रचना के मौके मिले. ज्ञान की रचना है, बच्चों की कल्पना शक्ति को प्रोत्साहित करे. फक्त कल्पना शक्तीला प्रोत्साहित नाही करायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, बच्चों से अपना चित्र बनाने को कहे और चित्र में. म्हणजे या साध्या गोष्टी आपण प्रायमरी स्टेजला करू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय आहे, त्याचं अचूक उत्तर होणार आहे या प्रश्नासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अ पर्सन बोर्डेड राजधानी ट्रेन. एक व्यक्ती निघालेला आहे राजधानी ट्रेनने फ्रॉम न्यू दिल्ली ऑन 30 April 2022 and reach Bhubaneswar on 1st May
2022, the train departed from New Delhi at 17:00 hours and reached Bhubaneswar at 20:00 hours on 1st May 2022. If the distance between New Delhi and Bhubaneswar by train route is nearly 1701 kilometer, the average speed of the train during this journey was. एक व्यक्ती आहे तो 30 एप्रिलला काय झालेला आहे, नवी दिल्लीवरून निघालेला आहे. किती वाजता निघाला आणि तो 1 मेला कुठे पोहोचलेला आहे, भुवनेश्वरला पोहोचलेला आहे. निघाला होता सर तो 17 वाजता आणि पोहोचला तो 20 वाजता. आता आपल्याला हे जे काही ट्रेनचं घड्याळ आहे म्हणजे 24 तासी घड्याळ आहे हे माहित असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तो इथे 17 वाजता निघालेला होता, व्यक्ती निघाला होता 17 वाजता, पण कधी निघाला तर 30 एप्रिलला निघाला आणि तो पोहोचला कधी तर 1 मेच्या 20 वाजता म्हणजे रात्री 8 वाजता पोहोचलेला आहे. आता एक साधी संकल्पना आहे की जर समजा 17 याचा अर्थ काय आहे तर सायंकाळच्या 5 वाजता तो 30 एप्रिलला निघाला, सायंकाळचे 5 ते रात्रीचे 12 किती घंटे झालेले आहेत तर 7 आवर्स झालेले आहेत, 7 घंटे झालेले आहेत. त्यानंतर रात्रीचे 12 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे 8 म्हणजे काय, हे 20 घंटे झालेले आहेत. म्हणजे त्या व्यक्तीचा टोटल प्रवास किती झालेला आहे तर 17 आवर्स 27 घंटे झालेला आहे. 27 घंटे, 17 नाही 27 घंटे प्रवास झालेला आहे. आणि हे जे काही डिस्टन्स आहे ना दिल्ली पासून भुवनेश्वर पर्यंत, ते डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे ते आहे 1701 किलोमीटर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, एखादी व्यक्ती 1701 किलोमीटर प्रवास जो आहे तो 27 तासामध्ये जर करत असेल तर आपण काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत. म्हणजे आपल्याला काय होणार आहे, ट्रेनचा ॲव्हरेज स्पीड हा मिळून जाणार आहे. म्हणजेच काय, 27 सखम किती होतात तर 27 सख 162 होतात सर. आणि 170 मधून आपण 162 जर वजा केले तर खाली उरतात 8, म्हणजे इथे राहतात 81. 27 त्रिक 81. ज्या वेळेला आपण हा भागाकार सोडवतो त्यावेळेला आन्सर काय येतं तर 63 किलोमीटर पर आवर्स, 63 किलोमीटर पर आवर्स असा आन्सर आपल्याला मिळून जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नासाठी काय आहे, अचूक उत्तर आहे. कदाचित आपले पाढेही जरी पाठ नसले तर तशा वेळेला काय करायचं आहे तर इथे आपल्याला 1701 डिवाइड बाय 27 एवढंच या प्रश्नामध्ये अपेक्षित होतं. जर समजा 27चा पाढा एखाद्याचा पाठही नसू शकतो. बघा या संख्येलाही 3 ने भाग जातो, यालाही 3 ने भाग जातो, देऊन टाका भाग. 3 5 15 होतात सर, इथे किती उरणार आहे, 2 उरणार आहे. 3 सख 18 होतात सर आणि 3 7 21 होतात सर. आणि 3 ने याला भाग दिला तर इथे किती राहतात सर, 9 राहतात. आता 9 ने तुम्ही नक्कीच भाग देऊ शकता. 9 सखी 54 होतात सर, 9 सखी 54, 56 मधून 54 गेले, 2 उरलेले आहेत. 9 त्रिक 27 होतात, 63 किलोमीटर. जर आपले पाढेही पाठ नसतील तर या पद्धतीने फक्त मात्र परीक्षेला पॅनिक व्हायचं नाही आणि सावकाशपणाने सोडवायचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से क्या पर्यावरण अध्ययन के संदर्भ में सही है. काय विचारलेला आहे, पर्यावरण अध्ययन का पाठ्यक्रम शीर्षक आधारित है. म्हणजे ईव्हीएस चा जो काही अभ्यासक्रम आहे ना सर, तर ईव्हीएस चा अभ्यासक्रम फक्त शीर्षक आधारित, म्हणजे जे काही टायटल आहे ना, टायटल महत्वाचं आहे असं या प्रश्नाला म्हणायचं आहे. तर आता ते इंग्लिश मध्ये वाचून बघूयात. म्हणून काय सांगितलेलं आहे की हिंदीपेक्षा सुद्धा इथे इंग्लिश कम्फर्टेबल वाटते बरं बऱ्याच जणांना. बघा, द सिलेबस ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज इज अ टायटल बेस. फक्त टायटल बेस आहे का, असं नाही होऊ शकत. अहो एवढी मोठी एनसीईआरटी सारखी संस्था आहे, अख्ख्या भारताचा सिलेबस तयार करते, ती काय टायटल बेस ठेवणार आहे का. इथेच हे पर्याय काय होतोय, कट होतोय सर. आणि जर समजा हे जर चुकीचं ठरतंय ना तर हे इथेही आहे म्हणजे हे चुकीचं होणार, हे चुकीचं होणार आणि हे इथेही आहे म्हणजे हे चुकीचं होणार. एकच राहिलेला आहे पर्याय क्रमांक 4, हे याचा अचूक उत्तर आहे. म्हणजे पहिला पर्याय याच गोष्टीमुळे जातोय. कशामुळे, द सिलेबस ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडी इज अ टायटल बेस इन विच द अरेंजमेंट ऑफ टायटल्स इज इन अ स्पायरल अँड अ सिक्वेन्शियल मॅनर. टायटल बेस फक्त नाहीये सर, तर यामध्ये खूप सारा कंटेंट आहे एनसीईआरटीच्या बुक्स मध्ये. त्यानंतर दुसरा पर्याय काय म्हणतोय, पर्यावरण अध्ययन का पाठ्यचर्या प्रकरण आधारित है.
जिसमें प्रकरण और उपप्रकरण की व्यवस्था सर्पिल एवं क्रमिक तरीके से है. अगदी बरोबर आहे. एनसीईआरटीचे पुस्तकं ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला या गोष्टी तिथे आढळून येतात. पर्यावरण अध्ययन का पाठ्यचर्या एकीकृत है, करेक्ट आहे. त्यानंतर पर्यावरण के प्रत्येक पाठ का मुख्य उदाहरणा से शुरू ना होकर मुख्य प्रश्नों से शुरू होते हैं, हे सुद्धा बरोबर आहे. जर एनसीईआरटीचं पुस्तक आपण जर काढून जर बघितलं सर, तर सुरुवातीला काय असतं, काही आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे लहान मुलं असेल तर 2 प्रश्न विचारलेले असतील, थोडेसे मोठ्या वर्गातले मुलं असेल तर त्यांच्या पाठ्यपुस्तकाचा कोणताही लेसन आपण काढला तर त्यावर 1-2 प्रश्न अगोदर दिलेले असतात. आणि म्हणजे हे तुम्हाला माहित आहे का, किंवा असं असेल तर काय असेल, या प्रकारचे प्रश्न दिलेले असतात आणि त्यानंतर घटकाला सुरुवात होते. म्हणून बी, सी आणि डी हे काय आहेत, करेक्ट आहेत. ओनली बी, सी, डी करेक्ट. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, रीड द असर्शन अँड रिझन केअरफुली. आपल्याला इथे अभिकथन आणि कारण पुन्हा एकदा विचारलेला आहे मागच्या सारखंच. द हिस्ट्री ऑफ मेनी प्लेसेस शोज अस हाऊ मेनी डिफरंट कल्चर इन्फ्लुएंस हैव हेल्प टू शेप लाइफ एंड अ कल्चर देयर. म्हणजे काय आहे, अगर अलग अलग क्षेत्रों का इतिहास देखें तो हमें पता चलेगा कि किस तरह विभिन्न सांस्कृतिक प्रभावों ने वहां के जीवन और संस्कृति को आकार देने में मदत किया है. आपला भारत एवढा मोठा आहे ना सर, तर इथे खूप विभिन्न प्रकारची संस्कृती आपल्याला आढळून येते. आणि या ज्या काही गोष्टी आहेत तर इतिहास आपल्याला या जर इतिहासाकडे आपण जर बघितलं तर या गोष्टी आपल्याला निश्चित रूपाने आढळून येतात. इस तरह से कई क्षेत्र अपने विशिष्ट इतिहास के कारण विविधता संपन्न हो जाते हैं. उदाहरण के लिए लद्दाख एवं केरळ. म्हणजे आपण जर लद्दाख पाहिलं आणि केरळ जर पाहिला तर आता लद्दाख जर पाहिलं तर लद्दाखमध्ये आपण विचार करू शकतो की लद्दाखमध्ये खऱ्या अर्थानं प्रभाव जो होता तो प्रभाव कुणाचा होता, तर इस्लाम यांचा जास्त प्रभाव होता. आणि तो जो प्रभाव आहे तिथल्या संस्कृतीवरती लद्दाखमध्ये जास्त पडलेला आपल्याला आढळून येतो. जर आपण केरळ जर पाहिलं सर, तर केरळमध्ये अरब जे काही आहेत किंवा केरळमध्ये जे काही युरोपियन लोक आहेत किंवा चीनी लोक आहेत यांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजे आजही आपण बघितलं, जे कोणी ट्रिपला वगैरे लद्दाखला गेले असतील, त्या बाजूला गेले असतील किंवा जे कोणी केरळला गेले असतील तर संस्कृतीवरती प्रभाव नक्कीच पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हेही विधान करेक्ट आहे, हेही विधान करेक्ट आहे. म्हणजे अभिकथनही योग्य आहे आणि त्याचं कारणही योग्य आहे. दोनों ए व आर सही है और ये भी व्याख्या करते हैं. म्हणजे काय आहे की भारतामध्ये सगळी सांस्कृतिक विविधता ही आढळून येते आणि ती डिस्टन्समुळेच आढळून येत नाही, तर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव त्यावरती पडलेला आहे. म्हणून ही विविधता आपल्याला नक्कीच आढळून येते. म्हणूनच आपण भारताला काय म्हणतो की विविध संस्कृतीने नटलेला देश म्हणतो, कारण कुणाचा तरी प्रभाव पडलेला आहे त्या त्या भागावरती, म्हणून हे शक्य आहे. चला पुढे जाऊयात. देर आर मेनी पोएम्स रिलेटेड टू एन्व्हायरमेंट इन द टेक्स्ट बुक ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज. एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये वेगवेगळ्या पोएम सुद्धा इन्क्लूड आहेत. द टीचर शुड ऑल्सो आस्क द चिल्ड्रन टू क्रिएट पोएम. आणि ईव्हीएसच्या सरांनी काय सांगितलेलं आहे, टीचरनं काय सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांना एक पोएम क्रिएट करायची आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस स्किल इज मेनली डेव्हलप्ड बाय रायटिंग पोएम्स. आता विद्यार्थ्यांना पोएम राईट करायची आहे म्हणजे काय आहे, नवनिर्मिती आहे की नाही. एखादी कविता तयार करणं ही नवनिर्मिती होणार आहे. म्हणजेच काय, क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स आपण त्याला म्हणू शकतो. हिंदीमध्ये तोच प्रश्न जर बघितला, पर्यावरण अध्ययन के पाठ्यपुस्तकों में पर्यावरण से संबंधित बहुत सारी कविताएं हैं. शिक्षक को बच्चों से भी कविताएं बनाने के लिए कहना चाहिए. निम्नलिखित में से कविताएं लिखने से मुख्य रूप से कौन सी प्रक्रिया कौशल्य का विकास होता है. काय होणार आहे, तर रचनात्मक अभिव्यक्तीचा विकास तिथे होणार आहे. म्हणजे फक्त लर्निंग स्किल होणार आहे का, नाही, तर तो तिथे काहीतरी क्रिएटिव्हिटी करणार आहे. त्यानंतर कन्व्हर्जंट स्किल होणार आहे का, मोटर स्किल होणार आहे का, नाही, तर त्याची काय होणार आहे, रचनात्मक अभिव्यक्तीचा विकास तिथे होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज ॲट द प्रायमरी लेवल.
प्रायमरी लेव्हलवर ईव्हीएस शिकणं खरंच गरजेचं आहे का, किंवा काय सिग्निफिकन्स आहे त्याचं? विच द मस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग? प्राथमिक स्तर पर पर्यावरण अध्ययन की क्या सार्थकता है? खरंच फायदा होतो का ईव्हीएस सीखल्यामुळे? निम्नलिखित में से सबसे उपयुक्त विकल्प चुनिए. तर ईव्हीएस हे काय आहे? यह बाल केंद्रित है. इसका केंद्र बिंदु बच्चों को पर्यावरण पढ़ाना है. पर्यावरण अध्ययन बच्चों को उसके पर्यावरण का अनुभव करवाती है. इसका उद्देश्य बच्चों में सकारात्मक अभिवृत्ती, समस्या समाधान, कौशल्य और मूल्यों का विकास करना है. म्हणजे हे अतिशय योग्य वाटतं. पर्यावरण अध्ययन बच्चों को उसके पर्यावरण का अनुभव कराती है. बरोबर आहे. पर्यावरणाचा अनुभव पर्यावरण शिकल्यामुळेच होणार आहे. त्यानंतर इसका केंद्र बिंदू बच्चों को पर्यावरण पढ़ाना है. म्हणजे आपल्याला आपल्या शाळेत आलेलं मूल याला फक्त पुस्तकातलंच पर्यावरण आपल्याला शिकवायचं आहे का? तर निश्चितच नाहीये. तर त्याला पर्यावरणाप्रती आपण संवेदनशील बनवायचं आहे. त्याला फक्त पर्यावरण शिकवून चालणार नाही. पर्यावरण के प्रति संवेदनशील बनाना हे जर असतं तर अतिशय योग्य झालं असतं. यह बाल केंद्रित आहे. बाल केंद्रित आहेच. विद्यार्थीचं जे काही समजा एखादा विषय आहे तो बाल केंद्रितच असणार आहे. म्हणजे ACD हे काय होणार आहे? अतिशय योग्य होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, अजय इज अ टीचर ऑफ इन्व्हायरमेंटल स्टडीज. अजय नावाचे एक शिक्षक आहेत. ते इन्व्हायरमेंटल स्टडीज शिकवतात. अँड ही वॉन्ट्स टू कंडक्ट अ रोल प्ले. काय करायचं आहे? त्यांना एक रोल प्ले कंडक्ट करणार आहेत आमचे अजय सर. तर म्हणजे त्याला भूमिका निर्वहन कदाचित समजा काय आहे की आता ज्यांचं खूप हिंदी चांगलं आहे ना सर, तर त्यांना भूमिका निर्वहन म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीने कळेल. पण मात्र इथे आपल्याला रोल प्ले म्हटलं ना तर पटकन लक्षात येतं. म्हणून काय आहे की काही संदर्भ हा इंग्लिशचा सीटेट देणाऱ्यांनी नक्कीच घ्या. काही जणांचं हिंदी खूप छान असू शकतं, त्यामुळे काय आहे की त्यांनी हिंदीचा वापर केला तरीही चालेल. तुम्हालाही हे जाणवत असेल की मी सुद्धा मॅक्झिमम टाइम काय करतोय की इंग्लिशचा वापर इथे करतोय. कारण काय आहे की आपली उगाच हिंदी चांगली नसताना उगाव आणण्यात काही मतलब नाहीये. म्हणून इथे जे काही शब्द आहेत ते कीवर्ड मी काय करून देतोय, तुम्हाला फक्त फोकस करून देतोय सर. कारण यातून मलाही काहीतरी शिकायला मिळतंय. भूमिका निर्वहन म्हणजे काय हे अगोदर मला विचारलं असतं तर नक्कीच लक्षात आलं नसतं. पण रोल प्लेचा अर्थ भूमिका निर्वहन असा होतो हे मलाही शिकायला यातून मिळतंय. तुमच्या सोबत मलाही. बघा, विच ऑफ द फॉलोइंग टॉपिक्स वुड बी मस्ट अप्रोप्रिएट फॉर अ रोल प्ले फॉर द चिल्ड्रन. कोणता टॉपिक सरांनी घ्यायला पाहिजे बरं? अजय सरांनी हे विचारलेलं आहे. बीजों का अंकुरण. जरा विचित्र वाटत नाही का? एक रोल प्ले सादर करायचा आहे आणि त्यांनी बिया आणल्या आणि लावून दिल्या आणि त्याचं अंकुरण होतंय. यामध्ये काय रोल प्ले, नेमकं भूमिका निर्वहन काय होणार आहे? थोडंसं जरा अजीब वाटतंय. एक परिवार जिसे पानी के टैंकर से हर रोज सिर्फ 2 बाल्टी पानी मिलता है. म्हणजे काय? पाण्याची समस्या आहे. पाण्याच्या समस्यावर एखादा रोल प्ले होऊ शकत नाही का? यस, निश्चित होऊ शकतो. पुढचेही बघा, विभिन्न पदार्थों की घुलनशीलता का प्रदर्शन. फक्त घुलनशीलता का प्रदर्शन करायचं असं काही होणार नाहीये. म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ सोल्युबिलिटी ऑफ व्हरायस सबस्टन्स. कोणत्या काय मिसळतं, म्हणजे ही ऍक्टिव्हिटी टाईप होऊ शकतं समजा, पण तो रोल प्ले होणार नाहीये. देन इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. पाण्याची वाफ कशी होते, हा काय रोल प्ले होईल का? नाही. तर रोल प्ले साठी खऱ्या अर्थानं काय गरजेचं आहे तर एखादा प्रॉब्लेम्स आणि त्यावर कशा पद्धतीने निरसन केलं जातं हे ज्यात दाखवलं जातं त्याला आपण रोल प्ले म्हणतो. म्हणून एक परिवार जिसे पानी के टँकर से हर रोज सिर्फ 2 बाल्टी पाणी मिळता है. तर हे जे आहे आपण रोल प्ले मधून निश्चितच दाखवू शकतो. म्हणजे अ फॅमिली दॅट गेट्स ओनली 2 बकेट्स ऑफ वॉटर फ्रॉम अ वॉटर टँकर एव्हरी डे हे आपण चांगल्या पद्धतीने रोल प्ले मध्ये दाखवू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे सर जाऊयात आपण. द टेरिटोरियल स्टेट ऑफ अ कर्नाटका आर. आता बघा, कर्नाटक के सीमावर्ती राज्य है. कर्नाटकला सीमा लागून असलेले राज्य कोणते आहेत? हाही एनसीईआरटीचा सर संदर्भ आहे. तर बघा, यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा. ओडिशा होणार नाही सर, ओडिशा खूप दूर आहे. त्यानंतर पुढे आहे केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा. त्यानंतर महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात. गुजरात होणार आहे का? नाही.
ओडिशा छत्तीसगड हेही होणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय आहे, अचूक उत्तर आहे. केरळची आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांची जी काही बॉर्डर आहे ना ती कर्नाटकाला लागून आहे. तर एक थोडीशी नजर आपण टाकून घेऊया. बघा, आपल्याला कर्नाटका विचारलेलं होतं. तुम्हाला जर दिसत असेल तर हे कर्नाटक स्टेट इथे आहे. कर्नाटकला लागून आपल्या महाराष्ट्राची बॉर्डर आहे, गोव्याची बॉर्डर आहे, तमिळनाडूची आहे, आंध्र प्रदेशची आहे, तेलंगणाची आहे. ओडिशा जर पाहिला ना तर ओडिशा इथे आहे सर. याची बॉर्डर, ओडिशाची बॉर्डर फक्त आंध्र प्रदेशला आणि इथे तेलंगणाला लागलेली आहे. आणि गुजरातचा आणि या कर्नाटकाचा तसा वास्तवात काही संबंध नाहीये, कारण आपला संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो गुजरात आणि या कर्नाटकाच्या मध्ये आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आणि थोडस एक गोष्ट खूप महत्वाची आहे. सीटेटला मला ज्या वेळेला या गोष्टी दिसून आल्या तर मॅप रिडिंग खूप महत्वाचं आहे सर. एक दोन प्रश्न मॅप वरती डेव्हलप होतात, त्यामुळे मॅप रिडिंग म्हणजे सहजगत्या मॅप घ्यायचा, तो बघायचा, त्याचा खूप उपयोग 2 प्रश्नासाठी निश्चित रूपाने होतो असं मला आढळून आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काय आहे, एन एनवायरमेंटल स्टडीज टीचर ऑफ क्लास 4 कितवीचे कक्षा चौथी के एक पर्यावरण अध्ययन शिक्षक ने अपनी कक्षा के बच्चों के विभिन्न समूहों से यात्रा विषय पर लेटर बॉक्स बनाने का काम करवाया. काय केलेला आहे, यात्रा बॉक्स बनवलेला आहे सरांनी. लेटर बॉक्स का मॉडल बनाने के काम के दौरान, आणि हे मॉडल बनवत असताना शिक्षक ने उनके काम का आकलन भी किया. त्यांच्या कामाचं काय केलं, आकलन केलेलं आहे. म्हणजे मुलं काय करतात हे ऑब्झर्वेशन सरांनी केलेलं आहे, असेसमेंट केलेलं आहे. त्यानंतर शिक्षक ने बच्चों के इस गतिविधि के लिए निम्नलिखित में से किन आकलन के उपकरणों का उपयोग किया गया होगा. तर सरांनी काय केलं असेल, विद्यार्थ्यांना काय दिलेलं आहे, हे मॉडेल बनवायला दिलेलं आहे आणि त्यांचं असेसमेंट करायचं आहे. सरांना काय गोष्ट सरांनी केली असेल, उपलब्धी परीक्षण और उपाख्यानात्मक अभिलेख, म्हणजेच अचिव्हमेंट टेस्ट असं काही टेस्ट वगैरे कंडक्ट असं काही होणार नाहीये. देन वर्कशीट, फक्त वर्कशीट बनवतील का सर, असंही होणार. पोर्टफोलिओ हे ट्रेनिंग मध्ये तुम्ही ऐकलेलं आहे सर. म्हणजे काय करणार आहे सर, पोर्टफोलिओ बनवतील. म्हणजे एखाद्याने काही कृती केलेली आहे, त्या कृतींची नोंद घेतली जाते, दॅट्स कॉल्ड ॲज अ पोर्टफोलिओ. म्हणून पोर्टफोलिओ काय होणार आहे, अतिशय योग्य उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. नीचे दिए गए कथनों ए और बी पर विचार कीजिए. 2 कथन दिलेले आहेत. जानवर जिनके कान दिखाई देते हैं उनके शरीर पर बाल होते. असे प्राणी ज्यांचे आपल्याला कान दिसतात त्यांच्या शरीरावर काय असतात, केस असतात, म्हणजे हेअर्स असतात. ऐसे जानवर बच्चों को जन्म देते हैं. म्हणजे ज्यांचे कान बाहेर असतात, ज्यांच्या शरीरावरती केस असतात, असे जे काही प्राणी आहेत ते डायरेक्ट पिलांना जन्म देतात. त्यानंतर पुढचं कथन आहे, जानवर जिनके कान दिखाई नहीं देते हैं और जिनके शरीर पर बाल नहीं होते वे अंडे देते. म्हणजे जसे की पक्ष्यांना असे मोठाले काही कान वगैरे नसतात, ते अंडी देतात. तर हे दोन्ही सुद्धा विधानं काय आहेत, अतिशय योग्य विधानं आहेत. आता हाही प्रश्न असं वाटेल आपल्याला कुठून विचारलेला होता. हा प्रश्न कुठून नाही विचारला सर, हा एनसीईआरटीचा डायरेक्ट संदर्भ आहे. इयत्ता 4थीचं प्रकरण आहे सर. कान में असं एक प्रकरण आहे इयत्ता 4थीचं. बघा, सीटीईटीला प्रश्न 4थीच्या पुस्तकातून सुद्धा विचारले जातात. बघा, जिन जानवरों के कान बाहर दिखाई देते हैं उनके शरीर पर बाल होते हैं और वे बच्चे देते हैं. जिन जानवरों के कान बाहर दिखाई नहीं देते उनके शरीर पर बाल नहीं होते हैं और वे अंडे देते हैं. कान में इयत्ता 4th स्टँडर्डचं प्रकरण आहे सर. कोणत्या सिलेबसचं, तर एनसीईआरटी ने तयार केलेल्या सिलेबस मध्ये. आणि हा संदर्भ आपण ऍज इट इज एनसीईआरटी चे स्क्रीनशॉट घेऊन टाकलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात सर. बघा, एक शिक्षक अपनी कक्षा में एक प्रयोग का प्रदर्शन करके दिखाता है. एक शिक्षक आहेत, त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे एन एक्सपेरिमेंट टू हिज क्लास. हाउ अ मिरर बिकम्स अ हैजी. म्हणजे काय आहे कि एक शीशा या आईना और उसके ऊपर सांस छोड़ने से वह धुंधला हो जाता है. म्हणजे आपण एखादा काच घेतला, काच आपल्या तोंडाच्या समोर पकडला आणि जोराने हवा जर तोंडातून जर सोडली तर तो जो काच आहे तो धुंदला. म्हणजेच काय, तर
हॅझी व्हेन एक्झल, तो हॅझी होतो म्हणजे त्यावर थोडंसं बाष्प साठल्यासारखं आपल्याला दिसून येतं। इस प्रयोग के द्वारा पर्यावरण अध्ययन शिक्षक के कौन से सामान्य उद्देश्य को प्राप्त किया जा रहा है। तर या प्रोजेक्ट मधून सरांना नेमकं कोणतं जनरल ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग साध्य करता येईल बरोबर। तर आपण बघूयात, बच्चों को प्रयोग प्रदर्शित करके दिखाना, अवलोकन, वर्गीकरण और निष्कर्ष निकालने आदि प्रक्रियाओं के माध्यम से बुनियादी संज्ञात्मक, गत्यात्मक कौशल्य प्राप्त करने के लिए खोजबीन से जुड़ी और हाथों से करने वाले कार्य में बच्चों को संलग्न करना, बच्चों को हवा ठंडी या गर्म की अवधारणा समझाना, असं काही होणार नाहीये। सांस लेने और छोड़ने की अवधारणा को समजाना, असंही काही होणार नाहीये। प्रयोग दिग्दर्शित करना हे तर होणारच नाहीये। म्हणजे टू एंगेज चिल्ड्रन इन एक्सप्लोरेटरी अँड हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी, विद्यार्थ्यांची ही हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी, टू अक्वायर अ बेसिक कॉग्निटिव्ह अँड अ मोटार स्किल थ्रू अ प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन, हे सगळ्यात महत्वाचं आहे यातलं, म्हणून इंग्लिशमध्ये लवकर कळतं काय, विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन असेल, क्लासिफिकेशन असेल आणि इन्फ्लुअन्स असेल, या गोष्टी काय होतात, अशा ऍक्टिव्हिटीज मधून साध्य होतात, हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी मधून। म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। पुढच्या प्रश्नाकडे सर जाऊयात। रीड द फॉलोइंग assertion and its reason and choose the correct answer. Without worker bee, there should be neither beehive nor any nectar collection. अतिशय योग्य आहे। म्हणजे ज्या काही वर्कर बी असतात ना, त्या काय करतात, खूप सारं काम करतात। म्हणजे बिहाईव बनवण्याचंही त्याच काम करणार आहेत आणि मध गोळा करायचंही त्याच काम करणार आहेत। द मेल बीज हॅव व्हेरी स्पेशल रोल ॲज अ वर्कर। मेल बिहाईव जो असतो ना, हा मेल बिहाईव हा स्पेशली असं काही काम करत नाही सर, तर त्याचं एकच काम आहे रिप्रोडक्टिव्हिटी, हेच त्याचं काम असतं। तो वर्कर म्हणून कधीच काम करत नाही, वर्कर म्हणून तो काहीही काम करत नाही सर। म्हणजे तो मधमाशाचं पोळही बांधत नाहीये किंवा मध गोळा करायचंही काम तो मेल बिहाईव जो आहे तो करत नसतो सर। म्हणून काय होणार आहे, तर निम्नलिखित अभिकथन तथा कारण को ध्यान से पढ़े तथा सही उत्तर का चयन करें। काम करने वाली मधुमक्खियों के बिना न तो छत्ता बनेगा और न ही शहद इकट्ठा हो पाएगा, अतिशय योग्य है। नर मक्खी छत्ते के लिए कुछ बहुत खास काम करते हैं, हे तर काय होणार आहे, गलत होणार आहे। म्हणजे फक्त काय आहे, ये फक्त बरोबर आहे, ए इज फॉल्स नाही, बोथ ए अँड आर फॉल्स नाही, बोथ ए अँड आर फॉल्स नाही, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स। पर्याय क्रमांक 4 काय होणार आहे, अचूक उत्तर त्याचं होणार आहे। हाही प्रश्न जर आपण बघितला तर हा अनिता की मधुमक्खी या नावाचं इयत्ता 4थीचं चॅप्टर आहे सर, 4th स्टँडर्डचं चॅप्टर आहे। म्हणून काय करा की आता स्टेट बोर्ड वाचण्यापेक्षा आता एनसीईआरटी वाचा, यातून ऍज इट इज प्रश्न आहेत। तर बघा इथं काय म्हटलेलं आहे, चल जाता है रस कहां, वे रस से शहद बनाती है, छत्ता बनाने का काम भी इन्हीं का होता है और बच्चों का पालना भी ये न हो तो न छत्ता बने और न ही शहद इकट्ठा हो। शहद के बिना छत्ते की सारी मधुमक्खियां भूखी ही रह जाती है। नर मक्खी छत्ते के लिए कुछ खास काम नहीं करते। म्हणजे हे जे काही काम आहे हे काम फक्त काय करणार आहेत, इतर ज्या काही मधुमक्खी आहेत म्हणजे बीज आहेत त्याच करणार आहेत, मेल बीज त्यामध्ये काही विशेष काम करत नाही। 4थीचा पुस्तकाचा संदर्भ आहे सर। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। मेनी लेसन्स इन द एनसीईआरटी ईव्हीएस टेक्स्ट बुक आर बेस्ड ऑन अ रियल पीपल अँड देअर रियल एक्सपिरियन्स। बघा जर समजा एनसीईआरटीचे पुस्तक आपण उघडून बघितले ना, तर त्यातले बरेचसे प्रकरण असे आहेत सर की त्यामध्ये काय आहे की रियल व्यक्तींचे अनुभव जे आहेत त्यावर आधारित लेसन्स घेतले जातात। आणि व्हाय शुड द टेक्स्ट बुक डेव्हलपमेंट कमिटी हॅव इन्क्लूड रियल पीपल अँड देअर रियल एक्सपिरियन्स। मग एनसीईआरटीने असं का केलं असेल की रियल पीपलचे एक्सपिरियन्सेस पुस्तकामध्ये इन्क्लूड का केलेले असतील बरं, तर चिल्ड्रन इझिली रिलेट टू रियल पीपल, आणि हे खरंच आहे बरोबर। एखादी वास्तव घटना आहे ना, वास्तव घटनेसोबत कोणी लगेच काय करतो
की लगेच अपील होतं, म्हणजे विद्यार्थी होणार नाहीत का, लहान मुलं होणार नाहीत का, यस होणार आहेत. म्हणून चिल्ड्रन इझिली काय करतात, रिलेट करायला लागतात त्या गोष्टींना. हिंदीमध्ये बघा, बच्चे वास्तविक लोग से अपने आप को आसानी से जोड़ लेते हैं, म्हणून काय आहे, ये करेक्ट आहे. ड्युरिंग ईव्हीएस आयडियाज कॅन बी डिस्कस्ड विथ द चिल्ड्रन बाय इन्क्लुडिंग देअर एक्सपिरियन्स. आणि विद्यार्थी काय करणार आहेत, ईव्हीएस शिकत असताना त्यांच्या आयडिया सुद्धा काय करणार आहेत, शेअर करणार आहेत. इट हेल्प्स इन reinforcing the ideas that environmental studies can be done only in a classroom. असं होणार आहे का, फक्त ईव्हीएस फक्त वर्गातच शिकला जाणार आहे, असं होणार आहे का, असं होणार नाहीये सर. त्यानंतर रिअल पीपल अँड देअर एक्सपिरियन्सेस इन्स्पायर चिल्ड्रन. रिअल पीपल या मुलांना खरोखर इन्स्पायर करू शकतात का, यस करू शकतात. बघा, हिंदी मधले पर्याय बघून घेऊयात. पर्यावरण अध्ययन के दौरान बच्चों के साथ उनके अनुभव को शामिल करके उनके विचारों पर चर्चा की जा सकती है. म्हणजे करेक्ट आहे की नाही, करेक्ट आहे. यह विचार सुदृढ़ करने में सहायता मिलती है कि पर्यावरण अध्ययन केवल कक्षाओं में एवं पाठ्य पुस्तकों से ही हो सकता है. बघा, यामुळे हे काय होतंय, सेंटेन्स चुकीचं होतंय, म्हणून सी चुकीचं होतंय. वास्तविक लोग तथा उनके अनुभव बच्चों को प्रेरित करते हैं, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे काय काय बरोबर, तर ए, बी आणि डी हे काय आहेत, अतिशय योग्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं काय होणार आहे, अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे सर. ऑन द मॅप ऑफ अ बिग सिटी. एका खूप मोठ्या बिग सिटीचा एक मॅप आहे. त्यानंतर फॉलोइंग स्केल्स इज मेन्शन. आणि बघा, कोणताही मॅप असेल तर त्यावरती असं स्केल दिलेलं असतं एका कोपऱ्यामध्ये सर. एका कोपऱ्यामध्ये स्केल म्हणजे सूची दिलेली असते सर. तर स्केल काय दिलेला आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 845 सेंटीमीटर असं स्केल त्यांनी दिलेलं आहे. आणि पुढे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, इफ ऑन धिस मॅप द मेजर डिस्टन्स बिटवीन 2 इम्पॉर्टंट लोकेशन्स ऑफ द सिटी. त्या शहरातले 2 महत्वाची जी ठिकाणं आहेत त्यांच्यामधलं जे अंतर आहे ना, ते 13.7 सेंटीमीटर एवढं आहे. द ऍक्च्युअल डिस्टन्स बिटवीन द 2 लोकेशन इज अप्रॉक्सिमेटली. मग त्या रिअल मध्ये त्या 2 महत्वाच्या ठिकाणांमधलं अंतर खरोखर किती असेल हे आपल्याला काढायला सांगितलं. तर आपल्याला स्केल काय दिलेला आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे किती, तर 845 म्हणजे 845 मीटर एवढं दिलेलं आहे. आता थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घ्या, आपल्याला बाकी इथे काहीही करायचं नाहीये. तर या 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती आहे, तर 845 मीटर एवढं आहे. तर आपल्याला फक्त एवढंच सॉल्व्ह करायचं आहे. थोडंसं आपण काय करूयात, व्हाईट पेन घेऊयात, म्हणजे तुम्हाला सुद्धा दिसायला चांगलं दिसेल सर. तर बघा, जर 1 सेंटीमीटर बरोबर 845 मीटर असेल तर 13.7 सेंटीमीटर बरोबर किती मीटर होईल. याचा अर्थ काय करणार, आपण फक्त मल्टिप्लिकेशन करणार आहोत. कुणाची, तर 13.7 सेंटीमीटर आणि 845 यांची मल्टिप्लिकेशन करणार आहोत. तर चला करूयात मल्टिप्लिकेशन. म्हणजे 845 गुणिले किती, 13.7 आहे, 13.7 आहे. आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला कमी वेळेमध्ये करायचं आहे. म्हणजे 137 चा पाढा तर नक्कीच येणार नाही, तुम्हाला काय, मलाही येणार नाही, कोणालाच येणार नाही. मग आपण पहिले काय करूयात, या 7 ने मल्टिप्लाय करून घेऊयात. 7 5 35 होतात. हातचे किती आले, तर 3 आलेले आहेत हातचे. त्यानंतर 7 चौक 28 आणि 3 31 होतात. अगेन 3 हातचे आलेले आहेत. 7 8 56 आणि 3 59 होतात. म्हणजेच किती आलं, तर 5915. हे ज्या वेळेला 7 ने गुणलं त्यावेळेला आलं. आता इथे मी 0 देतो आणि डायरेक्ट 13 ने इथे गुणाकार करतो. 13 5 65, हातचे अगेन 6 आलेले आहेत. 13 2 26 आणि 52 आणि 4 किती होतात, तर 58 होतात. हातचे अगेन 5 आलेले आहेत. त्यानंतर 13 8 104, 104 अधिक 5 109 होणार आहेत. ते 109 इथे लिहितो. डायरेक्ट मी इथे गुणाकार केलेला आहे, 13 ने गुणलेला आहे. तर बघा, इथे आलेले आहेत 5, इथे आलेले आहेत 6. त्यानंतर 8 2 16 आणि 1 17, हाचा आला 1, 10 आणि 5 15, हाचा आला 1. त्यानंतर इथे झालेले आहेत 11. पॉईंट कुठे येणार आहे, तर इथे येणार आहे. काय आलं आपलं उत्तर, 11,576. 11,576.5 आलेलं आहे. पण हे आलेलं आहे मीटरमध्ये सर. कशामध्ये, मीटरमध्ये. पर्यायाकडे जर बघितलं आपण सर, सगळे पर्याय कसे आहेत, किलोमीटरमध्ये आहेत. जर मीटरचं कन्वर्जन तुम्हाला किलोमीटरमध्ये करायचं आहे
तर काय करणार तुम्ही, याला फक्त 1000 ने काय करणार, डिवाइड करणार आहात सर. 1000 ने डिवाइड केलं म्हणजे पॉईंट काय होणार आहे, 3 डिजिट इकडे येणार आहे, म्हणजे 11.5765. कुठे आहे, हे झाले किलोमीटर. कुठे आहे उत्तर, 11.5765. तर 11.57 किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे काय होणार आहे, या प्रश्नासाठी आपलं अचूक उत्तर होणार आहे. थोडासा वेळ कन्व्हर्जनसाठी आपला जातो, निश्चितच जाणार आहे सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न आहे, आय एम अ इंडियन बर्ड हु लेज एग्स इन बिटवीन द स्टोन्स. मी एक काय आहे, भारतीय पक्षी आहे आणि मी काय करतो, अंडी देतो. कुठं, तर इन बिटवीन स्टोन, दगडांच्या मध्ये अंडी देतो. माय नेस्ट इज अ मेड ऑफ सॉफ्ट ट्विंग्स, रूट्स, वूल, हेअर अँड कॉटन वूल. हु एम आय असं विचारलेलं आहे, म्हणजे एक कोड टाईप विचारलेलं आहे, पण याला नॉलेजची सुद्धा गरज आहे. चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द फॉलोइंग. मग मी इंडियन रॉबिन आहे का, येस मी इंडियन रॉबिनच आहे. पुढचे पर्याय बघून घेऊयात. इंडियन पीप होवेल म्हणजे भारतीय मोर. भारतीय मोर सुद्धा जमिनीवर अंडे देतो सर. कव्वा, हा तर झाडावर अंडे देणार आहे. कुठं देणार आहे, झाडावर देणार आहे. त्यानंतर कठफोडवा. आता हे कठफोडवा जर दिला असतं ना सर हिंदीवाल्यांना, इथे मुद्दामून वुडपीकर दिलेला आहे. आणि बघा काय असतं की बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये एक असं नॅरेटिव्ह पसरलेलं आहे की जर कंसामध्ये दिलेलं असेल तर ते उत्तर असतं. पण खरंच सांगा मला, वुडपीकर जे आहे ते काही जमिनीवर अंडी देणार आहे का, नाही. म्हणजे सगळ्याच वेळेला या काही फक्त ट्रिक्स टेक्निक लागू होतात असं नाहीये, काही ठिकाणी नॉलेज आपल्याला वापरावंच लागतं. तर हे दोघं जण जे आहेत ना, कव्वा आणि कठफोडवा, हे काही जमिनीवर अंडीच देत नाही, त्यामुळे ते पर्याय गेलेले आहेत. भारतीय मोर आणि जे काही इंडियन रॉबिन आहेत हे काय करतात, जमिनीवर अंडी घालतात सर. पण मात्र भारतीय मोर जो आहे ना, हा दगडांमध्ये नाही अंडी घालत, तर तो काय करतो, जमिनीला काय करतो, एक खड्डा करतो. काय करतो, खड्डा करतो, म्हणजे खूप मोठा नाही करत, थोडीशी जमीन उकरल्यासारखी, त्यामध्ये गवत वगैरे टाकून तिथे अंडी घालतो. पण इथे काय म्हटलेलं आहे, तर इथं इन बिटवीन स्टोन्स असं म्हटलेलं आहे. इंडियन बर्ड हु लेज एग्ज इन बिटवीन स्टोन्स असं म्हटलेलं आहे. दगडांमध्ये अंडी घालणारा एकच काळ्या काळ्या रंगाचा पक्षी आहे, त्याला कलचिडी म्हणजे इंडियन रोबिन्स असं म्हटलेलं आहे. इंडियन रोबिन्स म्हणून काय आहे, पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. छोटासा एक पक्षी असतो, त्याचा जो नर आहे तो पूर्ण काळ्या रंगाचा असतो आणि मादी जी थोडीशी ब्राऊन रंगाची असते. आणि आपल्याकडे सुद्धा आपल्याला हे जे पक्षी आहेत ते आढळून येतात, म्हणजे ते काय करतात, जमिनीवरती अंडी घालत असतात. इंडियन रोबिन्स. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट ए अँड बी. या दोन्ही विधानांचा आपल्याला विचार करायचा आहे. स्लॉथ स्पेंड ऑलमोस्ट 20 अवर्स डे स्लीपिंग. बघा स्लॉथ एक प्राणी आहे आणि हा साऊथ आफ्रिकेमध्ये आढळून येणारा प्राणी आहे. तर हा साऊथ आफ्रिकेतला प्राणी आहे. खूप त्याला असा स्लो किंवा आळसी असं म्हटलं जातं, हो की नाही. तर तो जवळपास 20 तास झोपतो. एवढा नाही झोपत सर, तो 10 ते 12 तासापर्यंत काय करत असतो, दिवसामध्ये झोपत असतो सर. तर हे जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी दिलेलं आहे त्यांनी, 20 तास झोपतो. आणि काय म्हटलेलं आहे, स्लॉथ लाइव्स फॉर अबाउट 20 इयर्स इन अ डे टाइम अँड मूव्ह अराउंड ओनली 5 ट्रेज. बघा म्हणजे तो त्याच्या सगळ्या आयुष्यामध्ये फक्त 5 झाडांपर्यंत पोहोचतो असं म्हटलेलं आहे. आता हे 5 झाडापर्यंत पोहोचतो हे ठीक आहे सर, हे ठीक आहे. पण हे जो 20 वर्ष जगतो, तर त्याचं आयुष्य जे आहे ना त्या स्लॉथचं, ते 40 वर्ष आयुष्य आहे सर. किती वर्ष आहे, 40 इयर्स. तो 40 वर्ष जगणार आहे, पण त्या 40 वर्षापैकी निम्म्याच्या वर आयुष्य त्याचं फक्त झोपण्यातच जातं सर, स्लॉथचं. म्हणजे खूप मोठा काही तो प्राणी नाहीये, तुम्हीही बघितलेला असेल, कारण डिस्कव्हरीवरती वगैरे आपण त्या काही गोष्टी बघत असतो. आणि ज्या वेळेला आपलं कम्प्युटर वगैरे आपण सुरू करतो त्यावेळेला सुद्धा ते स्लॉथचं काही आता फोटोज वगैरे यायला लागलेले आहेत. तर बघा 20 अवर्स नाही तर तो नियर अबाउट 10 ते 12 तासापर्यंत झोपत असतो आणि त्याचं आयुष्य हे 40 वर्षाचं आहे, 20 वर्षाचं नाही. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीचं आहे, ही स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे दोन्ही जे आहेत ते काय आहेत, गलत आहेत, म्हणजेच इनकरेक्ट दोन्ही आहेत. ए इज इनकरेक्ट बट बी इज रॉंग. ए अँड बी बोथ आर रॉंग. हे काय होणार आहे, पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. फिल इन द ब्लँक्स. आपल्याला इथं काय केले आहेत, रिकाम्या जागा दिलेल्या आणि त्या भरायच्या आहेत. युरिया त्याला इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हटलं. त्यानंतर काऊ डंग हे काय आहेत, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत. त्यानंतर गम नॅचरल ॲडेसिव्ह
ब्लँक स्पेस आर्टिफिशियल ऍडेसिव्ह, आर्टिफिशियल. पण इथं काय म्हटलेलं आहे, रबर म्हटलं आहे. रबर हे काही आर्टिफिशियल नाही, ते नॅचरल आहे सर. म्हणून पर्याय क्रमांक 1 होणार आहे का, नाही होणार आहे. त्यानंतर बघा फर्टिलायझर, फेविकॉल. आता फर्टिलायझर्स, युरिया, काउडंक हे फर्टिलायझर आहे का, यस आहे. त्यानंतर काउडंक हे मॅन्युअर आहे का, यस आहे. काउडंक मॅन्युअर आहे. युरिया जे आहे ते इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहे. काउडंक काय आहे, तर मॅन्युअर ही आहे. बट रबर जे आहे हे काय होणार आहे, आर्टिफिशियल होणार आहे का, रबर आर्टिफिशियल होणार नाहीये. तर फेविकॉल जो आहे तो आर्टिफिशियल ऍडेसिव्ह आहे. पण मात्र इथे मॅन्युअर पेक्षा सुद्धा फर्टिलायझर्स थोडंसं काय होतं, अतिशय योग्य वाटतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 काय आहे, अतिशय योग्य आहे. याला काउडंकला मॅन्युअर सुद्धा निश्चितच म्हटलं जातं बरं. त्यामुळे या प्रश्नामध्ये थोडासा गोंधळ नक्कीच होऊ शकतो. काही जणांनी जर मागच्या वर्षी ऑब्जेक्शन जर घेतलं असेल तर इथे मात्र असे प्रश्न देणं थोडंसं असंयुक्तिक होतं. पण फर्टिलायझर्स अतिशय नियरेस्ट पर्याय आहे काउडंकसाठी, कारण त्याला मुळातच ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे थोडंसं यापेक्षाही अचूक वाटतंय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. द लोकेशन ऑफ पंजाब अँड केरला रिस्पेक्टिव्हली विथ रिस्पेक्ट टू बिहार. बिहारला आपण सेंटरला पकडलं आणि त्यानंतर कोणाचं लोकेशन, तर पंजाब आणि केरळा यांचं लोकेशन, पंजाब आणि केरळा. तर रिस्पेक्टिव्हली पंजाब कुठे असणार आहे, कशापासून, बिहार पासून. तर नॉर्थ वेस्टला, बरोबर आहे, नॉर्थ वेस्टला पंजाब असणार आहे. त्यानंतर केरळा कुठे असणार आहे, तर केरळा बरोबर साऊथ वेस्टला असणार आहे. केरळा साऊथ दिशेलाच आहे, कशापासून, बिहार पासून. चला पुढच्या प्रश्नाकडे. द डिस्टन्स बिटवीन द कॅपिटल ऑफ इंडिया न्यू दिल्ली अँड द कॅपिटल ऑफ बिहार पटना. म्हणजे न्यू दिल्ली पासून पटना हे जे अंतर आहे ते 792 किलोमीटर. इफ एक्सप्रेस बस कव्हर दिस डिस्टन्स इन 11 hours. द ॲव्हरेज स्पीड ऑफ द बस इन अ मीटर पर सेकंड. आपल्याला काय केलेलं आहे सर, दिल्ली पासून पटना पर्यंतचं अंतर दिलेलं आहे त्यांनी या प्रश्नामध्ये 792 किलोमीटर एवढं दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 792 किलोमीटर दिलेलं आहे. आता बघा याला आपल्याला एवढं अंतर आहे, एक बस समजा निघते दिल्लीवरून पटनाला जायला, तर एवढं अंतर ती कोणत्या स्पीडने कव्हर करेल, पण आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये काढायचं आहे. ज्या वेळेला आपल्याला अंतर या पद्धतीने दिलेलं असतं त्यावेळेला काय करायचं, तर 792 किलोमीटर म्हणजे काय, तर 1000 मीटर. आणि ही पर आवर बस प्रवास करते. याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ असा आहे की एका तासामध्ये सर 60 मिनिट असतात. किती मिनिट असतात, 60 मिनिट असतात. आणि एका मिनिटामध्ये सर 60 सेकंद असतात. मग एका तासामध्ये सेकंद किती असतील, तर 60 गुणिले 60 एवढे सेकंद असतात सर. हे आपल्याला सोडवायचं आहे. आणि ज्यांनी स्कॉलरशिपचं वगैरे टीचिंग केलेलं असेल त्यांना हे चांगलं माहित आहे सर, की जर समजा आपल्याला या किलोमीटर पर आवर्सचं कन्व्हर्जन जर करायचं असेल तर आपण करतो कसं. ती जी बस आहे ती काय होते, 11 तासामध्ये पोहोचते. किती, 11 तासामध्ये पोहोचते. तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, 792 डिवाइड बाय 11 हे करून घ्यावं लागणार आहे. तर 11 साती 77 होतात सर, 11 साती 77 होतात. त्यानंतर 11 दोन्ही 22 होतात. म्हणजे ती जी बस आहे ना ती 72 किलोमीटर पर आवर्स या वेगाने जात आहे. म्हणजे त्यानंतर आपल्याला या पद्धतीने 72 गुणिले 1000. तर जे कोणी स्कॉलरशिप शिकवणारे आहेत यांना चांगली कल्पना आहे की 72 किलोमीटर पर आवर्सला जर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर तशा वेळेला आपण काय करतो, 5/18 ने फक्त 72 ला गुणत असतो. ते केलं तरीही उत्तर सेमच येणार आहे, हे केलं तरीही उत्तर काय येणार आहे, सेमच येणार आहे. तर बघा 60 गुणिले 60, 600 झालं होतं तिथे, 60 गुणिले 60. आपण काय करणार, हे 0 कटले, हे 0 कटले, हे 0 कटले, हे 0 कटले, काय राहिलं, तर इथे 6 राहिलेले आहेत. 6 एक 6, 6 एक 6, 6 दोन्ही 12. म्हणजे वरती काय राहिलेलं आहे, 120 राहिलेले आहेत. आणि इथे काय राहिलेलं आहे, तर इथे 6 राहिलेले. 6 दोन्ही 12 म्हणजे उरलं काय आपल्याकडे 20. पण हे 20 काय, तर 20 मीटर प्रति सेकंद. म्हणजे 20 मीटर प्रति सेकंद हा बसचा असलेला स्पीड आहे. जरी आपण शॉर्टकट मध्ये असंही केलं, 72 गुणिले किती, 5/18
5/18. आता हे 5/18 म्हणजे काय असतं सर? तर 1000 भागिले 3600 ते जर सोडवलं तर 5/18 येतं. म्हणजेच किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन कशामध्ये करणं? मीटर पर सेकंद मध्ये करणं. तर 18 चौक 72 आणि 4×5 म्हणजे हे फक्त काय होतं, लवकर उत्तर सुटतं, त्यासाठी हे 5/18 वगैरे यूज केलं जातं. आणि हे जे काही टेक्निक्स आहेत ते स्कॉलरशिप नवोदयसाठी विद्यार्थी वापरतात. म्हणजेच उत्तर काय होणार आहे याचं? 20 मीटर पर सेकंद, पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे सर आपण जाऊयात. पुन्हा एकदा थोडासा पेन चेंज करून घेऊयात. बघा पुढचा प्रश्न आहे, यह कहा जाता है कि बच्चे काफी आसानी से अपने परिवेश से बहुत कुछ सीखते हैं. बरोबर आहे? अपने परिवेश से म्हणजे इट इज अ सेड दॅट चिल्ड्रन लर्न लॉट ऑफ फ्रॉम देअर सराउंडिंग. मुलं त्यांच्या सराउंडिंग मधून खूप काही शिकतात सर. उनके अनुभवों को कक्षा में लाया जाए, उनके प्रश्नों के उत्तरों को दिया जाए तथा उनकी जिज्ञासाओं को शांत किया जाए. ऐसा करने से पर्यावरण अध्ययन के पाठ्यचर्या को अधिक समृद्ध और रचनात्मक बनाया जा सकता है. आणि या गोष्टीमुळे पाठ्यक्रम आपण खरंच समृद्ध आणि रचनात्मक बनवू शकतो. उपरोक्त के संदर्भ में पर्यावरण अध्ययन की पाठ्यचर्या निम्नलिखित में से किस सिद्धांत को इंगित कर रहा है. तर आपल्याला जर समजा आपण असं केलं की विद्यार्थी नेमकं त्याच्या सराउंडिंग मध्ये खूप काही शिकतात आणि या गोष्टीला आपण खरोखर जर चालना जर दिली तर काय होईल? लोकल टू ग्लोबल होईल ना सर. म्हणजेच काय, स्थानीय से वैश्विक होईल की नाही? कारण आपल्याला जो काही आता एनईपी आहे ना, एनईपी 2020 हे काय सांगताय तर तेच सांगताय ना सर. म्हणजे या गोष्टींना आपल्याला वाव द्यायचा, स्थानिक से वैश्विक असं त्याला म्हणतात. बघा पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. इथेही आपल्याला निम्नलिखित प्रश्न के कथन और कारण दिया गया है. कथनों को ध्यान से पढ़े और निम्नलिखित में से सही विकल्प का चयन करें. समुदायों का सांस्कृतिक स्रोत भी बच्चे के अधिगम के लिए बहुत जरूरी है. लोक कथाएं, लोकगीत, चुटकुले आदि कला बच्चों की भाषा और उनके ज्ञान को समृद्ध बनाती है. हे कथन योग्य वाटतं. बच्चों का स्थानीय परिवेश केवल भौतिक या सांस्कृतिक ही नहीं है, बल्कि उसका सामाजिक सांस्कृतिक परिवेश भी स्थानीय होता है. बघा दोन्ही सुद्धा गोष्टी आपल्याला काय आहेत? योग्य वाटतात. म्हणजेच काय आहे? कथन असत्य है लेकिन कारण सत्य है असं काही होणार नाही. कथन और कारण दोनों सही है और व्याख्या करती है. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही काय होणार आहे? अचूक उत्तर होणार आहे. द कल्चरल रिसोर्स ऑफ कम्युनिटीज आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लर्निंग ऑफ अ चाइल्ड. फोक टॉक्स असतील किंवा फोक सॉंग्स असतील किंवा जोक्स असतील, इनरिच द लँग्वेज अँड नॉलेज ऑफ द चाइल्ड. या गोष्टी नॉलेज वाढवतात विद्यार्थ्यांचं. द लोकल इन्व्हायरमेंट ऑफ द चाइल्ड इज नॉट ओनली फिजिकल और नॅचरल बट हिज अ सोशियो कल्चरल इन्व्हायरमेंट इज ऑल्सो लोकल. तर हे एक करेक्ट आहे. म्हणजे कथन और कारण दोनों सही है. चला पुढच्या गोष्टीकडे जाऊयात, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑप्शन. अ डिस्टिंक्ट सेंट्रली लोकेटेड स्पेरिकल स्ट्रक्चर इन अ सेल इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियस. बघा आपल्याला सेल माहित असेल प्लांटची किंवा ॲनिमलची. या प्लांटची फॉर एक्झाम्पल ही प्लांटची किंवा एखाद्या ॲनिमलची सेल आहे. याच्या सेंटरला एखादा न्यूक्लियस असतं सर. हे आपण शालेय वयामध्ये शिकलेलो आहोत, आज शिकवतही आहोत. करेक्ट आहे. त्याच्या सेंटरला कुठेतरी न्यूक्लियस असतं. त्यानंतर न्यूक्लियस इज सराउंडेड बाय झिली लाईक स्ट्रक्चर कॉल्ड सायटोप्लाझम. आणि या न्यूक्लियसच्या भोवती काय असतं? सायटोप्लाझम असतं सर. ही करेक्ट आहे. हेही करेक्ट आहे. पण आता काय म्हटलेलं आहे? खालच्या पर्यायाकडे जाऊयात. ए इज फॉल्स असं नाही होणार आहे. बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. हे एक्सप्लेन नाही करत आहे, कारण न्यूक्लियस हे स्वतंत्र आहे, सायटोप्लाझम हे स्वतंत्र आहे. असं नाही की हे याला काहीतरी एक्सप्लेन करते वगैरे, असं होणार नाही. बोथ ए अँड आर आर ट्रू, बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज अ नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन असंही नाही. करेक्ट एक्सप्लेनेशन नाहीये. त्याचा एक्सप्लेनेशनचा संबंधच येत नाहीये. पुढचा पर्याय असा दिलेला होता, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. हे फॉल्स नाही होणार आहे. तर बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन. याला एक्सप्लेन करण्याची गरजच नाहीये. मुळात ही न्यूक्लियस वेगळा टॉपिक आहे.
त्यानंतर हे सायटोप्लाझम जे आहे ते वेगळा विषय आहे. म्हणजे दोन्ही असं काही एक्सप्लेन करण्यासारखं वगैरे असं काही नाहीये. म्हणून त्यातल्या त्यात अल्टरनेटिव्ह नंबर 3 काय आहे? करेक्ट आहे. म्हणजे त्याचं स्पष्टीकरण देण्यासारखं असं यात काही नाहीये. इंडिव्हिज्युअली त्या गोष्टी अवेलेबल असतात सेलमध्ये. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आय एम अ ट्री ऑफ डेझर्ट एरिया. म्हणजे जसं पक्षावरती विचारलेलं होतं तसं इथं म्हटलेलं आहे. मैं रेगिस्तान इलाके में पाया जाने वाला एक पेड़ हूं. मुझे ज्यादा पानी की जरूरत नहीं होती. आता साहजिकच आहे, वाळवंटातल्या वनस्पतींना पाणी कमी लागतं. मेरी लकड़ी को कीड़ा नहीं लगता और मेरे छाल से दवा बनाई जाती है. आणि त्या झाडाची जे काही साल आहे त्यापासून दवाइयां बनवली जाते. निम्नलिखित में से सही उत्तर को चुने. खजूर का पेड़, एकेसिया, बबूल. आता हे बघा, हे एकेसिया पासून जे आहे औषधी नाही बनवली जात. बरोबर. खेजडी का पेड़, खेजडी का पेड़, रेगिस्तान ओक नाही, खेजडी का पेड़. आता हे खेजडी का पेड़ जे आहे ना, या खेजडी वनस्पती ज्या आहेत या रेगिस्तान मधले बरेचसे जे काही जानवर आहेत म्हणजे जे काही प्राणी आहेत ते प्राणी खातात आणि एक औषधी वनस्पती म्हणून तिचा उपयोग होतो. म्हणजे जे काही मधुमेहीचे पेशंट्स आहेत किंवा अस्थमाचे पेशंट्स आहेत त्या पेशंटसाठी त्या सालीपासून औषध बनवलं जातं या झाडाच्या सालीपासून. म्हणून अचूक खेजडी पेड़ त्याचं उत्तर आहे. बघा एकेसिया इथं बबूल दिलं आणि आपण याला राईट करून मोकळं होऊन जाऊ शकतो. पण एनसीईआरटी त्या गोष्टीला फोकस करते. ह्या गोष्टीमुळे आपण नक्कीच काही प्रश्नांमध्ये निश्चितच फसू शकतो. या पद्धतीने आपण काय केलेले आहेत सर, तर ईव्हीएसचे जे 2026 ला जो काही रिसेंट पेपर झालेला होता त्यामधले सगळेच्या सगळे प्रश्न मी इथे घेतलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून निश्चितच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या मित्रमंडळींना शेअर करायची जबाबदारी मात्र तुमची सर्वांची आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.